बातमी जर्मनीची। जर्मनी म्हणजे दोन महायुद्धांमधली भीषण पराभव पचूनही पुन्हा उभारी घेतलेला देश, युरोपीय संघातील महत्त्वाचा आणि मोठी अर्थव्यवस्था असलेला देश। मात्र सध्या या देशासमोर अनेक आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्यात। अगदी अनेक दशकं जुन्या पायाभूत सुविधाही अखेरच्या घटका मोजू लागल्यात। त्यांच्या पुनर्निर्माणासाठी लागणारा पैसाच इतका आहे की नवनिर्माणासाठी पैसा उरणार नाहीये। अशी परिस्थिती जर्मनीवर का ओढवली आहे, पाहूया एक रिपोर्ट। जर्मनी म्हणजे युरोपचा प्रगत चेहरा, मात्र याच जर्मनीची आर्थिक परिस्थिती प्रचंड खालावल्याची चिन्ह निर्माण झाली आहे। जर्मनीतील तब्बल 4000 पूल जीर्णावस्थेत आलेत। त्यांच्या पुनर्निर्माणाचा, पुनर्बांधणीचा मोठा प्रश्न जर्मनीच्या राज्यकर्त्यांसमोर आहे। पुढील दशकभर ही कामं चालणार आहेत। हे पूल इतके जीर्ण झालेत की ते कधीही कोसळू शकतात। अनेकदा तर अचानक वाहतूक बंद करावी लागते। याचा मोठा फटका देशातील वाहतुकीला बसतोय। ड्रेस्डेनमध्ये 1971 मध्ये बांधण्यात आलेला पूल गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अचानक कोसळला। यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्ते वाहतुकीबरोबरच जलवाहतूकही थांबवावी लागली। या पुलाचे काही भाग आजही हटवण्यात आलेले नाही। याच दुर्घटनेनंतर देशभरातील अशाच प्रकारच्या जुन्या पुलांचं ऑडिट सुरू करण्यात आलं। यात चेक सीमेजवळील बॅड शांडाऊ इथला पूलही धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलं। त्यानंतर इथली सर्व प्रकारची वाहतूक बंद करावी लागली। नागरिकांना 20 मैलांचा वळसा घालून प्रवास करावा लागला। हा पूल बंद पडल्यामुळे बॅड शांडाऊमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। वाहतुकीची मोठी समस्या उद्भवली। आता आमच्याकडे चेक प्रजासत्ताकाकडे जाणारा पुढचा पूल आहे, जो डेसिनपासून 25 किलोमीटर आणि पिरनापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। त्यामुळे जवळजवळ 50 किलोमीटर नदीच्या बाजूने हा एकमेव क्रॉसिंग आहे आणि हे लोकांसाठी विनाशकारी आहे। बॅड शँडाऊ प्रमाणे राजधानी बर्लिनमधल्या नागरिकांनाही अशाच परिस्थितीला सामोरं जावं लागलं। गेल्या महिन्यातच इथला प्रचंड वर्दळीचा एक पूल बंद करावा लागला, कारण या पुलाला भेगा पडल्या। आता हा पूल लवकरच पाडला जाणार आहे। सुमारे महिनाभर हा पूल बंद असल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। रेल्वे लाईनही बंद ठेवावी लागली आहे। त्यामुळे या पुलाच्या तातडीच्या पुनर्निर्माणासाठी सरकारला सुमारे 1.5 कोटी युरो खर्च करावे लागले। खरं म्हणजे जर्मन लोक हे अतिशय चांगले अभियांत्रिक आहेत, तसंच ते चांगली बचतही करू शकतात। आम्ही मोठ्या कालावधीसाठी केवळ पायाभूत सुविधांसाठी बचत करून ठेवली आहे। इतके वर्ष तर जाणवलंही नाही की हा पूल कधी पुनर्निर्मित करावा लागेल। मात्र जेव्हा तो कोसळू लागला तेव्हा कळलं की याहून काहीतरी चांगलं करावं लागणार आहे। आता तर जर्मनीच्या संभाव्य नव्या सरकारनंही या मुद्द्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतलाय। गेल्या महिन्यातच फ्रेडरिक मर्ज यांच्या नेतृत्वातील नव्या युती सरकारनं तिथल्या संसदेत 500 अब्ज युरोंचा निधी मंजूर केला। हा निधी पुढील 12 वर्षात पायाभूत सुविधांसाठी वापरला जाईल। त्यासाठी कर्जाद्वारे वित्तपुरवठा केला जाईल। राजकारणी याला स्थिर अर्थव्यवस्थेला विकासाकडे परत आणण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पाहतात। तर ही स्थिती केवळ पुलांची नाही, काही जुन्या शाळांच्या इमारती आणि राष्ट्रीय रेल्वेकडे सुद्धा आता लक्ष द्यावं लागणार आहे। गेले कित्येक वर्ष त्यांच्या देखभालीकडे म्हणावं तसं लक्ष देण्यात आलेलं नाही। निधीही पुरेसा देण्यात आलेला नाही। रेल्वेबाबत तर अनेक तक्रारी सुरू झाल्यात। सततचा विलंब, वाहतूक व्यवस्था कोसळणं हे तर सध्या नित्याचंच झालंय। त्यामुळे प्रवासी वैतागले। बुधवारीच देशातील पायाभूत सुविधांची कार्यक्षमताच आपल्या देशाची समृद्धी आणि सामाजिक स्वास्थ्य तसंच स्थिरता ठरवते, यावर युती सरकारनंही एकमत व्यक्त केलं होतं। त्यामुळे जर्मनीला आता पायाभूत सुविधांसाठी एक मोठा बूस्टर गरजेचा असल्याचं मानलं जात आहे। यात रुग्णालय, शाळा, पूल, रेल्वे या सगळ्यांचाच समावेश होतो। रस्त्यांवरही पुरेसा निधी खर्च केला जाणार आहे, जेणेकरून पूल, बोगदे यांचं रखडलेलं पुनर्निर्माण मार्गी लागेल अशी आशा व्यक्त होतीये। तर मावळत्या सरकारनंही या मुद्द्यावर सहमती दर्शवली आहे। मावळत्या सरकारनं पुलांच्या आधुनिकीकरणासाठी 2022 पासूनच निधीची तरतूद केल्याचं सांगितलंय। असं असलं तरी बरीच कामं बाकी असल्याचंही मान्य केलंय। आता पैसे तर आहेत, त्यामुळे विकास लवकर साधता आला पाहिजे। मात्र सध्या खरंच गरज आहे ती पैसे तातडीनं खर्च करण्याची। आपल्याला लवकरात लवकर नियोजन करून त्याला मंजुरी मिळवून घेतली पाहिजे, तेव्हा कुठे लवकर विकास साधता येईल। आतापर्यंतचा जर्मनीचा इतिहास पाहिला तर जर्मनीनं 2 महायुद्धांमधला संहार सहन करूनही कमी वेळेत विकास साधलाय। प्रशासनाची नियोजनबद्धता याला जबाबदार असल्याचं तज्ज्ञ मानतात। अगदी अलीकडच्या काळाचा विचार केला तर 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला, त्यानंतर जर्मनीचा गॅस पुरवठा कापला होता। तेव्हा जर्मनीनं कमी वेळेत स्वतःचे LPG टर्मिनल उभे केले, तेही अगदी काही महिन्यात।
मात्र सध्या पायाभूत सुविधांच्या पायाभरणीत मोठा अडथळा आहे तो बांधकाम कंपन्या आणि उपलब्ध यंत्रणेच्या मर्यादांचा. पुनर्निर्माणाच्या कामांचा आकडा पाहता उपलब्ध कंपन्या आणि त्यांच्या यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच पुलांच्या देखभालीवर फारसं लक्ष दिलं जात नसल्याची तक्रारही आहेच. सिव्हिल इंजिनिअरिंग प्राध्यापक मार्क्स यांच्या मते जर्मनीच्या पायाभूत सुविधांची स्थिती आता गंभीर झाली आहे. असं नाही आहे की आम्ही गुंतवणूक करत नाही, गुंतवणूक होते. मात्र माझ्या मते आपण काही गोष्टींची म्हणावी तितकी काळजी घेत नाही. आपण आपल्या पायाभूत सुविधांची देखरेख करत नाही. आपण स्वच्छता, दुरुस्ती, मजबूतीकरण अशा गोष्टी केवळ खाजगी इमारतींसाठी, आस्थापनांसाठी करतो. मात्र जेव्हा प्रश्न सार्वजनिक पायाभूत सुविधांचा येतो तेव्हा आपण काहीसा कानाडोळाच करतो. या सुविधांसाठी आता मोठ्या निधीची गरज आहे. मात्र हा निधीही या जुन्या बांधकामांच्या पाडकामात आणि त्यांना पुन्हा बांधण्यातच खर्च होईल अशी भीती तज्ज्ञ व्यक्त करतात. मात्र इतर पुलांच्या देखरेखीसाठी हा निधी उरेलच याची शाश्वतीही नाही असं तज्ज्ञ मानतात. मात्र जर्मनीसारख्या प्रगत देशासमोर जागतिक राजकारणासह अर्थकारणात सध्या होत असलेल्या घडामोडी पाहता देशांतर्गत पुनर्बांधणीचं मोठं आव्हान उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.